हे दिसतं ते भोकरीची फळं आलेलं हे झाड भोकर. नमस्कार मित्रांनो, आज आपण या भोकरीच्या झाडाजवळ होतो. जाणून घेऊया या भोकरीच्या फळाचे आणि या भोकर या झाडापासूनचे होणारे फायदे. हे औषधी गुणधर्म असलेलं एक झाड, आपण त्याविषयीची माहिती आज पाहून घेऊया. आपण जर दररोज भोकरीची 2 फळं खात असाल तर त्याचे फायदे आपण नक्की जाणून घ्या. सर्दी, खोकला, छातीतला कफ कमी होतो त्यामुळं. आणि ही फळं वीर्यवर्धक, शक्तिदाता आणि थकवा कमी करणारी असं फायदा देणारी आहेत. अगोदर याला फुलं येतात आणि मग त्याच ठिकाणी फळं लागतात. गोलाकार आकाराची, आपल्या बोटाच्या कांडाच्या आकाराची ही गोल अशी ही फळं या झाडाला लागतात. ते आपल्याला समोर दिसतात. स्त्रियांच्या अंगावरचं पांढरं पाणी जाणं किंवा तर ही जर रोज 5 फळं त्या स्त्रीला खायला दिली तर त्यांना आराम मिळतो. शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं असेल तर त्याच्या योग्य पातळीवर ह्याची फळं खाल्ल्यानं ते येतं. तोंड येत असेल तर अशी लाल झालेली चांगली पिकलेली फळं आपण खाल्ली तर त्यावर हा रामबाण उपाय होतो. रोगप्रतिकारक शक्ती या फळं खाल्ल्यामुळं वाढत असते. डांग्या खोकला किंवा आपण कोरडा खोकला म्हणतो, तोही फळं खाल्ल्यामुळं नष्ट होतो. याची चव खूप गोड आणि चविष्ट असं हे फळं आपल्याला समोर दिसतं आहे. अशी लाल झालेली पिकलेली फळं खाल्ल्यानं हे फायदे होतात. गुडघे, पाठदुखी आणि कंबरदुखी असे त्रास असणाऱ्या व्यक्तींनी भोकराची कच्ची फळं काढून त्याची भाजी आठवड्यातून 2दा खाल्ली तर त्याचा चांगला परिणाम जाणवतो. जर कच्ची फळं नाही मिळाली तर पिकलेली फळं चोखून खायची तरी त्याचा फायदा मिळतो. अनेक दिवस येणारा ताप या फळं खाल्ल्याने सुद्धा कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पचनसंस्थेला याचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे हे फळं ही एक चांगला उपाय किंवा आपल्याला मानवी शरीरासाठी फायदेशीरच असतात. अनेक दिवस जर जखम भरून येत नसेल तर ती जखम याच्यामुळं भरून येते. घशात जळजळ होणं, त्याचबरोबर रक्त शुद्धसुद्धा यामुळं हे खाल्ल्याने होत असतो. बियाची पावडर हे अंगावरचे फोड आलेले असतील तर त्याच्यावर जर लावली तर ते फोड जातात. पानांचा रस हा हा जो त्रास होतो मायग्रेन त्या आजारावर उपचार करतो. पानांचा रस जो आहे तो डोकेदुखीसाठी सुद्धा वापरला जातो. डोकेदुखी त्याने कमी होते. याची लाकडं शेतीत अवजारं बनवण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, सरपण म्हणूनही वापर होत असतो. खूपच असं चिवट असं हे झाड असतं. भोकरीची पानं शेळ्या, मेंढ्या, जनावरं मोठ्या चवीनं खात असतात आणि काही भागात याचं लोणचंसुद्धा बनवलं जातं. कच्च्या फळांची भाजीसुद्धा चांगली बनवता येते. आपण हे आपल्या आहारात आणलं पाहिजे. ते कच्चं फळ असेल, त्याची पानं असतील किंवा त्याची पिकलेली फळं असतील तर त्याचे फायदे आपण जाणून घेतल्यानंतर आपण हे आपल्या आहारामध्ये, आपल्या वापरामध्ये आणायला हरकत नाही. ज्या सीझनमध्ये ही फळं मिळतात त्या सीझनमध्ये ती ताजी फळं खावीत आणि ज्यावेळेस ती फळं मिळत नाहीत किंवा सीझन नसतो त्यावेळेस ती फळांच्या बिया किंवा वाळवलेली फळंसुद्धा आपल्याला वापरता येतात. जे पुरुष स्त्रियांची गरज पूर्णपणे भागवू शकत नाहीत त्यांनी तर ही फळं अवश्य खावीत. त्यासाठी याचा खूप फायदा होतो. याचाही अशा पुरुषांनी विचार करावा आणि याचा जरूर वापर करावा. अशी आयुर्वेदिक वनस्पती किंवा अशी फळं किंवा असे उपचार करताना आपण तज्ज्ञांचा सल्लाही अवश्य घ्यावा.